जातो, असं काटा धरला जातो गाडी. अरे जोरात बोलला जातो. मित्रांनो सॉरी मंडळी, गाड़ीवरचे लोग बोल रहे हैं तुझ्याकडे का मोबाईल करनी बोल. सी गाइस देखो देखो लोग मुझे देख रहे क्या, कोई नहीं देख रहा है, यही देख रहे हैं पागल. मग हात सोडले होते. अरे दादू मार खाशील कुत्र्या. गाइस किती वाट राहिली, मी असा कधी ब्लॉग केला नाहीये. काय म्हणत्या आता पब्लिकमध्ये जास्त करून चप्पट डोक्याची. तर आता आम्ही चाललो आहे फिरायला आणायला विथ दिस 3 खोबराज आणि काय नाही. संध्याकाळी जत्रा काय नाही. किराणा आधीच मम्मीने सांगितलंय का पाणीपुरी वगैरे आणू नका, जास्त किराणा घ्या आणि घेऊन ये, जास्त चोचले करू नका. तुम्ही इमॅजिन करा की काय येणार. नवरात्रीचं मम्मीचं खायचं गेलं, आम्ही आमच्यासाठी काहीच घेणार नाही. आणि आपल्याला पण लाईटच पण केला नव्हता यार. किती असतं ती थोडे उसे देखे नाही उघडे पार कोवडे भाषा कुठं चालली काय माहिती. आणि आय लव्ह सिन्हा, सिन्नर पण नाही, आय लव्ह सिन्हा. आज मी स्लीक बन घातलाय गाडी बघा, बचकर तेल लावून घेतलं एवढं डायरेक्ट का माझ्या केसांची चप्पट भांगवाली. पहिल्यांदा मी अशी असते घेतली, कारण एवढं तेल लावलंय बक्कळ भर का काय असतं ते होतं जेवढं बाटले तेवढं सगळं ओतून घेतलं. एवढं एक चमची दिली बघा. हे आता गाडीवर डिस्कस करणं जास्त महत्त्वाचं आहे का. हां मला गाडी ब्लॉक करायची, जास्त चुल वरून. सर तुम्ही चांगलं पाहून गाडी चालवा, माझं मोबाईलला जायचा, मी जायचं बाय. आता बाथरूम सिंगर इन द हाऊस आले जागे. हेलो गाइस दिख रही कहीं. हेलो गाइस ये देखो, इसको पहचानते हो का. हरव गई थी नाही तुझं तोंड का तिथले काळ झाले. तर गाईज आता मी ना असा खाली करूनच व्हिडिओ करते. इथं कोणीच नाही, मग इथं व्हिडिओ करू शकते मी. काहीच नाही. इथं आम्ही आलो आहे किराणा घ्यायला, आणि आधी आम्ही सगळ्या फालतू चीजे बघत राहतो ज्यात आम्हाला काहीच घ्यायचं नसतं. आणि आता काय नाही, आम्ही आता आम्हाला जे घ्यायचं ते घेतो. आम्ही अत्तर सापडत होतो गाईज, अत्तर घेत होतो, आणि त्याच्यामुळे दिदी कुठं हरवली, आम्हाला भेटाना आता कुठे गेली काय माहिती. भेटली. आम्ही हरवली, तुला तू हरवली ती आम्हाला दिसत नव्हती ना. अरे येडी काय तू. एकदम थोड्या वेळ मम्मीचे बोलणे खाता मार खाता वाचलो. आम्ही साखर आणि मीठ घ्यायचं विसरलं. ही पोरी खूप ध्यान करू. आमच्या नादी लागली म्हणून थोडी अडवली होती. आता महत्त्वाच्या गोष्टीच राहिल्या त्या आमच्या. बरं माझ्या लक्षात आलं, नाही तर मम्मी म्हटली असती काय जाऊन आता रिकामे टाईमपास तुमचं खायचं चालत्या फक्त फालतू मॅगी आणा, पाणीपुरी आणा, कावाचं नाही आणलं असं म्हणली असती आम्हाला. गाईज घाबरू नका, हो ही मीच आहे. तर मी गेली होती एका मेकअप स्टुडिओला. तिथे माझा त्यांनी कालिका माताचा लुक केला होता, आणि मी नेहमीप्रमाणे मी काहीच नाही बोलले, पण मला वाटलं होतं की तुम्हाला दाखवावा की मी हे शूट केलं असं तसं. तर त्यामुळे हा असा माझा लुक आहे. बाकी इथे मी पुढे काहीच बोललेली नाही, तर आता तुम्ही पुढे बघा. तर काल मी शूटला गेले होते, आणि आज आम्ही आलो आहे संगमनेरला. आमच्या गाडीची सर्व्हिसिंग आहे, आणि हे ते कालच्या शूटला लागलं होतं. फार विचित्र दिसतंय, बट आता ते काय माहिती कधी निघायला, 2-3 दिवस लागतील त्याला निघायला. आणि इतक्या टायमापासून मी इथं बसलेली बोर झाली, कारण इथं खूप गर्दी आहे आज. आणि 3 तासापासून मी इथं बसलेली, आणि अजून काय माहिती किती टाईम लागतो. मोबाईल बघून कंटाळा आला आहे. सगळं यूट्यूब पाहून झालं, इंस्टाग्राम बघून झालं. मला इतकं बोर राहिलं, आता काही करू शकत नाही, इतकं बोर झालं आहे मला. इकडे समोर टी व्ही चालू करून तिथलं तेवढं सारखं दाखवलं, ॲडव्हर्टाईजमेंट चालली, बाकी दुसरं काही चाललं. इतकी बोर झाली मी. आणि आमचा नंबर अजून माहिती किती वेळ लागतो, काय अजून किती वेळ लागतो. लास्ट टाईम आम्ही 2 तासात घरी गेलो होतो, बट यावेळेस इतका टाईम लागतो.
कंटाळा आलाय मला एक जागेवर बसून बसून. एक जागेवर बसणं खूप अवघड आहे गाईस. जो कायम फिरत असतो ना, फिरत म्हणजे सारखा एका जागेवर बसला आणि इकडे हिंड तिकडे हिंड, त्याच्यासाठी एका जागेवर बसणं खूप अवघड आहे. इतका कंटाळा आला ना मला आता. इकडे पुढे फॅन चालू आहे, झोप यायला लागली मला. मी झोपू शकत नाही. थांबा तुम्हाला माझ्या फ्रंट व्ह्यू दाखवते. पूर्ण 4 तासापासून मी इथेच बसली. एक तर चहा पिला आणि बाकी काहीच नाही.